पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सूरज पवार पॉवर प्लेचं पहिलं षटक तो घेऊन आपल्या नावावरती आलेला आहे. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे, चांगला फलंदाज म्हणून देखील त्याची ओळख आहे आणि आज खऱ्या अर्थानं अष्टपैलू कामगिरी म्हणून त्याची सातत्यपूर्वक पाहायला मिळते. याही बॉल उचलला एका कॉर्नर रिजन मध्ये गॅप खूप मोठा आहे परंतु बॅकअपला अगदी विशाल येईल. फेकी चांगली केली जाते. एका धावेचं कन्वर्ट दुसऱ्या धावेमध्ये केलं गेलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 6 धावा. हा बॉल खूप चांगला होता, त्याला रिलीज देखील खूप चांगला केला, फटका देखील अप्रतिम होता परंतु फुटबॉलच्या साह्याने हा बॉल मात्र थांबवला आणि त्यानंतर मात्र धावा मिळाल्या त्या म्हणजे 2. माफ करा, एकच धाव. अटारी टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की प्लीज आपण आपला अल्पोहार स्वीकारण्यासाठी यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती. फलंदाज बाद झालेला आहे नामदेव कदम. धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. खाली बस. पुन्हा एकदा फटका फसलाय आपल्याच फॉलो थ्रो मध्ये. सूरज पवारने टिपले कॅच आणि फलंदाज होतोय बाद. लागोपाठचा आणखीन एक मोठा धक्का A1 क्रिकेट क्लब एकिवला. नामदेव कदम आणि विजय कदम पारंपरिक जोडी होती, ती जोडी अगदी स्वस्तामध्ये माघारी परतले A1 क्रिकेट क्लब एकिव या टीमची. गोलंदाजाचा बोलबाला सातत्यपूर्वक राहिलेला आहे सूरज यांचा. हॅलो हॅलो 7 धावा धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सूरज पवारने पॉवर दाखवायला सुरुवात केली. पहिले 2 बॉलवरती 1 धाव आली नव्हती. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला, चौथ्या बॉलवरती दुहेरी आली, 5व्या बॉलवरती 1 धाव आणि 1 विकेट देखील आली आणि त्यानंतर 6व्या बॉलवरती विकेट प्राप्त केली सूरजने. सूरज पवारची पॉवरफुल गोलंदाजी राहिले येवतेश्वर या टीमसाठी आणि एका षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा आहेत तब्बल 7 धावा. ओव्हर क्रमांक 2 ला होईल सुरुवात. स्पर्धा तुम्ही पाहताय अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा आयोजित ग्रामस्थ मंडळ जांभळमुरे आणि JCC टीम जांभळमुरे आयोजित सरपंच चषक 2025 पर्व क्रमांक 5 चा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये रोशन आलेले आहेत बॉलिंगच्या ट्रॅक वरती. खऱ्या अर्थानं आज अभिमानाची ही स्पर्धा आहे जांभळमुरे गावासाठी. स्पर्धा आहे अभिमानाची स्पर्धा आहे, कौशल्याची स्पर्धा आहे, स्वाभिमानाची स्पर्धा आहे जांभळमुरे गावची. आज प्रत्येकाने इथे मेहनत घेतली आणि म्हणूनच हा रंगरंगोटी सोहळा तुम्हाला ऐरोली 40+ या मैदानावरती पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावरती आहेत. एका षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. वेळेचं बंधन असेल मित्रांनो, थोडीशी घाई करा, वेळ खूप महत्वाची आहे. कव्हर रिझन मध्ये हा फटका सजवलाय. 1 धाव घेतल्यानंतर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 9 धावा. त्याचबरोबर या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी अविनाश अंकुश जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे आम्ही सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. पुढचा बॉल रोशन घेऊन निघालेत. टप्प्याचा बॉल त्याला मात्र मिड ऑफ रिझन मध्ये खेळाय. धावचीची नामी संधी. ओ माय गॉड, संकेत जांभळे अगदी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करण्याची गरज नव्हती. हलक्या हाताने बॉल अगदी सोपा साध्या पद्धतीने जरी गोलंदाजाच्या हातामध्ये
दिला असता तरी विकेटचं पतन झालं असतं, परंतु तसं घडलेलं नाहीये. पुढचा बॉल रोशन पुन्हा एकदा घेऊन निघालेत ओव्हर द विकेटने. अकोटप्प्याचा बॉल उंची जास्त होती आणि त्यामुळेच पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. आलेले आहे तो डॉट बॉल, वाईड बॉल आलेला आहे, माफ करा, कारण पुढचा बॉल अकोटप्प्याचा बॉल, त्याला लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, कॅच घेण्याची संधी उपलब्ध झाली होती परंतु कॅच घेऊ शकले नाहीयेत. कॅच ड्रॉप झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये तब्बल 2 धावा दोन्ही बॅटरने मात्र धावून काढलेले आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 13 धावा. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कॅचची संधी उपलब्ध झाली होती, कॅच पकडू शकले नाहीत आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावा मिळाल्या 2 धावा. खुलवा टप्प्याचा बॉल खोलात टाकला होता. पुन्हा एकदा दोन्ही खेळाडूंचं ताळमेळ फसलं होतं, परंतु पुन्हा एकदा मन बनवलं की आम्ही पुन्हा एकदा आमच्या क्रीज मध्ये जाऊ, सेफ राहू. आडव्या बॅटने हा बॉलला फक्त दिशा दिली. डीप मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट. यस, प्रकाशचा जलवा पाहायला मिळाला यार. डायरेक्ट डीप मिड विकेट रिजन मधून डायरेक्ट यष्टांचा वेध घेतला आणि फलंदाज देखील कोसळलाय. फलंदाज बाद झालेला आहे. धक्का क्रमांक 3 A1 क्रिकेट क्लब AQ ला. चला यवतेश्वर टीम थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण वेळ खूप महत्वाची आहे मित्रांनो. चला थोडीशी घाई ठेवा. मॅचला होते पुन्हा एकदा सुरुवात. अकोटप्प्याचा बॉल उचललाय. अगदी पहा 2 क्षेत्ररक्षक होते आणि पहा काय घडलंय. मोये मोये होताना पाहायला मिळालाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या पायाला बॉलने स्पर्श केलं आणि त्यानंतर बॉल यष्ट्यांच्या दिशेने पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईकच्या यष्ट्यांवरती जाऊन बेधडक आदळला. आणखीन एक खेळाडू धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. A1 क्रिकेट क्लब AQ या टीमचा अक्षय कदम बाद. ओव्हर क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. चला थोडीशी घाई करा विनंती असेल बॅट्समन. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 14 धावा. चला वेळेची बंधन आहेत, विनंती असेल थोडीशी घाई ठेवा, कारण 10:15 वाजलेत. दुसरी मॅच आत्ताशी मैदानाच्या आतमध्ये आपली पाहायला मिळते, त्यामुळे थोडीशी घाई खूप महत्वाची आहे. डीप मध्ये चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळते याही बॉलच्या पाठीमागे. ओव्हर क्रमांक 3 ला झालेली आहे सुरुवात. विशाल साळुंके गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. अलाउंड कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवले डीप मिड विकेट रिजन मध्ये. थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाले. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि पंचांनी नो बॉलचा इशारा दिलेला आहे. यस, कोणता? यस, थ्रो गोलंदाज, चक्क गोलंदाज म्हणून या गोलंदाजाला बाहेर काढलंय. पॅनेलाईच्या 3 धावा, नो बॉलची 1 धाव आणि धावून काढलेल्या 2 धावा
अशा 6 धावा धावपलकावरती आपण ऍड करूया. पॅनेलाईच्या 3, धावून काढलेल्या 2 आणि नो बॉलची 1 अशा 6 धावा. बावीस धावा धावपलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. मापुरा 24 धावा आहेत. या बॉलला दिशा दिले. काव कॉर्नर रिजन मध्ये सूरज पवार आहेत. एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. उर्वरित बॉल टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज गणेश आलेले आहेत. दिशा दिले. या वेळी मिस फिल्डिंग होताना पाहायला मिळते. सूरज पवार बॅकअपला येतील. त्यांना माहीत आहे फिल्डिंग करत असताना, परंतु या वेळेला थ्रो जर आपण पाहिला तर चांगला होता, परंतु नैसर्गिक अडथळा तिथे निर्माण झाला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे धावा मिळाल्या जातील, त्या म्हणजे 2 धावा. त्याचबरोबर अनावळे गावचे सुपुत्र, अगदी स्टार खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती, मंगेश माने, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचंही आम्ही सरपंच चषकमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. खरं तर युवा सरपंच असल्यामुळे कामही छान आहेत, असा सरपंच प्रत्येक गावाला लाभावा. मोहन गोगावले यांनी एक कमेंटमेंट केले पहा युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून. मोहनदादा गोगावले यांनी पिसानीचे आहेत, त्यांनी एक कमेंट केले की युवा सरपंच असल्यामुळे कामही छान आहेत आणि असा सरपंच प्रत्येक गावाला लाभावा, असं त्यांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच मोहनदादा गोगावले, कारण आपण कमेंटमध्ये एक छान तुमचं म्हणणं आहे ते मांडलेलं आहे. थँक्यू सो मच. कारण सरपंच योगेश दादा जांभळे चर्चा आपण नक्कीच करूया. हा बॉल नो बॉलचा इशारा आहे आणि इथे नो +1 अशा 2 धावा धावपलकावरती आपण जोडूया. बीमरचा हा बॉल आहे, कमरेच्या वरती बॉल ठेवला होता. खऱ्या अर्थाने जांभळमुळे गावाला सरपंचच्या माध्यमातून योगेश दादा जांभळे लाभले आणि आमच्या गावाच्या कामामध्ये कायापालट होताना पाहायला मिळाला आहे. अनेक कामं त्यांच्या माध्यमातून झाली, चर्चा आपण नक्कीच करूया. आडव्या बॅटने दिशा दिली या बॉलला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. फेकी मी म्हणेन रॉंग साईडला केली, स्ट्राईक एंडला केली असती तर नक्कीच धावा मिळाल्या असताना विकेटचं देखील पतन झालं असतं, परंतु ह्या सर्व जरतरच्या गोष्टी आहेत. खरं तर ज्या पद्धतीने योगेश जांभळे त्यांची मात्र ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून बहुतांश कामे जांभळमुळे गावामध्ये झाली. पाण्याच्या टाकीचं काम झालं स्टॉपच्या बाजूला अगदी. त्यानंतर आमच्या गावामध्ये येण्या जाण्याची जी पायवाट होती त्या पायवाटेचं देखील खूप चांगल्या पद्धतीने काम त्यांनी करून घेतलं. कारण जर आपण पाहिलं तर पायवाट होती जे आमच्या जांभळमुळे गावामध्ये, जे तुम्ही स्टॉपवरतून जांभळमुळे गावामध्ये येण्यासाठी जी वाट होती. धावपलकावरती जाऊया. धावपलक जाऊन पोहोचलेला आहे तब्बल 30 या अंकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असेल. चर्चा आपण नक्कीच करत होतो की जांभळमुळे गावामध्ये येत असताना जी पायवाट होती त्या पायवाटीचं काम देखील त्यांच्या माध्यमातून पूर्ण केलं. त्यानंतर पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न होता तो देखील पाण्याची टाकीचं काम त्यांनी करून घेतलं. त्यानंतर जो आमच्या जांभळमुळे गावामध्ये लाईटचे जे खांब होते ते देखील त्यांनी जागोजागी लावले आणि त्यानंतर मात्र असे अनेक भरपूर कामं आहेत. त्या कामांबद्दल आपण चर्चा नक्की करूया. परंतु जे काम केलंय ना अगदी जांभळमुळे गावासाठी योगेश जांभळे यांनी, ते वाखडण्याजोग आहे आणि आज त्याचमुळेच जांभळमुळे गावाने आणि JCC टीमने एक निर्धार बनवला की सरपंच चषक आपण आयोजित करूया.
आपल्या बॅटचा हा टोला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव पूर्ण केली, थोडीशी मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा दुजोरा. 2 धावा धावफलकावरती लगवल्या जातील. संदीप आलेले आहेत ओव्हर क्रमांक 4 मध्ये. 30 सर्कलच्या आतमध्ये टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाज यांचा खेळ. यानंतरची मॅच आहे पिसानी विरुद्ध अनावळे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. आपण टॉस करणार आहोत. पिसानी विरुद्ध अनावळे असा सामना असेल आणि त्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण रिपोर्टिंग करा. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 33 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीपी स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एक शॉट धाव आहे म्हटल्यानंतर एकच धाव धावफलकावरती आपण जोडूया. खोलात टाकला होता बॉल. पायावरती ठेवण्याचा प्रयत्न तिथे मात्र मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही सिंगल धाव एका धावेच्या मदतीने. 35 धावा धावफलकावरती आहेत. तुषार कदम घेत आहेत 2 बॉलच्या पाठीमागे 1 धावेवरती. यश कदम घेत आहेत 5 बॉलच्या पाठीमागे 6 धावांवरती. हो, बॅटचा स्विंग खूप चांगला पाहायला मिळाला परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये निघून चाललाय. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. 36 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल खूप चांगला आयोजन पाहायला मिळत आहे. जांभूळमुरे टीमचं प्रत्येकाचा मान सन्मान केला जातोय. 30 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ रिझन मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळाली संकेतच्या माध्यमातून आणि 1 इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 1 इनिंग अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 38 धावा धावफलकावरती आहेत आणि एकच धाव आहे. 37 धावा धावफलकावरती आहेत आणि 38 धावांचं लक्ष असेल योगेश्वर या टीम समोर. यानंतरचा सामना आहे एका बाजूला असेल पिसानी त्यांच्या विरुद्ध असेल अनावळे आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करीत आहोत की दिलीप हनुमान जांभळे, विलास संपत जांभळे आणि कृष्णा विठ्ठल जांभळे या 3 मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा टॉस करायचा आहे. आणि त्याचबरोबर आम्ही विनंती करेन की दोन्ही टीम्सला की आपण या चला इथून पुढे आपण टॉस करूया. केला जातो इथे आणि टॉस जिंकलेला आहे अर्थातच अनावळे टीमने. आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलाय आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलंय. त्याचबरोबर दोन्ही टीम्सला आपण कोल्ड ड्रिंक्स देऊया विनंती असेल. चला मैदानाचा ताबा लोगोला घ्या. एकयू संघ आपण इतका वेळ का लावताय. एकयू संघ मॅचला होईल सुरुवात. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय. उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात आणि उत्तरार्ध खेळामध्ये
ऐकूया व्हॉइस ऑफ कास पठार कुलदीपजी शेडगे सर यांचा आवाज आपण ऐकूया. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. अर्थातच सरपंच चषक 2025 चा थरार, त्याचबरोबर काही सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. प्रवीण जांभळे यांना मी विनंती करतो की आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर अविनाश जाधव यांनाही आम्ही विनंती करतो की आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. संदीप कोंडीराम जांभळे यांनाही आम्ही विनंती करतोय की आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय की तानाजी जांभळे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करण्यात यावे. एकयू संघ आणि अवतेश्वर संघ खूप टायमिंग घेताय तुम्ही. विनंती असेल मॅच आपल्याला वेळेमध्ये संपवायचे आहेत. विनंती असेल की वेळेची बंधनं ठेवा. खूप वेळ लावताय एकयू संघ, तुम्हाला पॅनेलाइजला सामोरं जावं लागेल कारण वेळेची बंधनं आहेत. खूप वेळ घेताय. विजय प्लीज सहकार्य पाहिजे आम्हाला, विनंती असेल. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जिथे आवाज ऐकूया कुलदीपजी शेडगे सर यांचा. धन्यवाद सर. आपण पाहताय आजमत आहे हा क्रिकेटचा सोहळा, अर्थातच सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सरपंच चषक ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब जांभमुरे आयोजित सरपंच चषक 2025 चा हा थरार आपण पाहताय. एक चांगली स्पर्धा तुमच्या आमच्या भेटीला नक्कीच आहे. सुरेख असं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मी घेऊन जातो मैदानामध्ये. तिथे रंगलाय सामना. एका बाजूला संघ आहे टीम एकयू संघ, तर दुसऱ्या बाजूला टीम जांभमुरे संघ. आपण पाहतोय प्रथमतः अडतीस धावांचं टार्गेट एकयू संघाने टीम यवतेश्वर संघासमोर ठेवलाय. त्याच अतिशय चांगल्या पद्धतीने पाठलाग देखील सुरू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती असलेला विजय याचं आतापर्यंत धावा खर्च केला तर 9 धावा. पहिलं पॉवर प्लेचं षटक यवतेश्वर संघाच्या बाजूने जरूर चाललाय. परत एकदा स्लोअर डिलिव्हरी पाहायला मिळते. चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअर झोन मध्ये पंचांचा इशारा येतोय. एका धावेने भर पडेल. एक धावेने देखील टीम यवतेश्वर संघाचा धावफलक पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय. सन्मानजनक धावसंख्या जाऊन पोहोचलाय 10 धावांवरती. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. एका बाजूला विशाल असेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे प्रकाश. हा देखील ऑफसाईडच्या दिशेला चांगला फटका सजला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल झाला सीमारेषे पार चौकार. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. कुठेतरी आज एकयू संघ अडखळत कामगिरी करताना पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये चेंजेस देखील पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक आज विजय हाताळत आहेत. मात्र विजय यांनी खर्च केला तर तब्बल 14 धावा. 38 धावांचं टार्गेट आहे. सोपं आव्हान करून ठेवलं टीम यवतेश्वर संघाने. परत एकदा पाहतोय आपण एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एक षटकाची सांगता देखील पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचला 14 धावांवरती.
इथून पुढे 18 चेंडू 24 धावांची आवश्यकता असेल टीम यवतेश्वर संघाला. कमबॅक करावं लागेल टीम एकयू संघाला. इथून पुढे आवश्यकता असेल 18 चेंडू 24 धावा. तर गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहेत बिलास कदम, एक अनुभवी गोलंदाज. कित्येक स्पर्धांमध्ये त्यांची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ते हाताळतात. त्याच पद्धतीची गोलंदाजी आज त्यांना या सामन्यामध्ये करावी लागेल. पाहूया मैदानामध्ये काय होत आहे. चेंडू हातातून निसटलेला दिसतोय. पंचांचा इशारा येतोय नो. हाईट मॅटर. नो चेंडू म्हणजे इथून फ्रीडची नक्कीच संधी असेल प्रकाशांना. फ्रीडचा पुरेपूर वापर करावा लागेल. परत एकदा समोरच्या दिशेला फटका सजला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमारा नक्कीच करतील. तोपर्यंत 2 धावा धावून देखील पूर्ण होत आहेत. धावफलक 2 धावांनी पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलं 17 धाव्यांवरती. परत एकदा मोठा फटका सजला गेलाय. पाहूया काय होत आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषे पार. षटकार सुरेख फटका सजला गेला लॉंगॉनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा चेंडू पाहायला मिळाला. चांगला फटका सजला गेला प्रकाशांच्या बॅटच्या माध्यमातून. परत एकदा समोरच्या दिशेला फटका सजला गेलाय. झेलची संधी होती. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. आपल्या संघासाठी नक्कीच 3 धावा वाचवण्यामध्ये यशस्वी ठरले. क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये सुरू आहे. परत एकदा फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडूचा खरपूस समाचार मात्र विशाल यांना घेता आला नाही. केवळ 1 धावेवरती समाधान मानावे लागेल. धावफलक जाऊन पोहोचला 25 धावांवरती. सुरेख चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला विलास यांचा. केवळ 1 धाव खर्च केली या चेंडूवरती. अडतीस धावांचा पाठलाग करायचा होता टीम यवतेश्वर संघाला. मात्र सुरेख फलंदाजीच्या जोरावरती अगदी आव्हान नक्कीच सोपं करण्याचा प्रयत्न झेल सुरेख टिपला गेला. लॉंगॉनच्या दिशेला फटका नक्कीच सजला गेला होता विशाल यांचा. मात्र फटक्यामध्ये टायमिंग पाहायला मिळालं नाही. झेलबादच्या स्वरूपामध्ये विशाल बॅक टू पवेलियन पाहायला मिळत आहेत. धावफलक जाऊन पोहोचलाय 26 धावांवरती. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे टीम यवतेश्वर संघाला. टीम कासानी संघ आणि वाघजाई सारखा संघ दोन्ही संघांचे कर्णधार कृपया आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत वैभव कदम. हा देखील ऑफसाइडच्या दिशेला चांगला फटका सजला गेला प्रकाशांच्या माध्यमातून. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते टीम यवतेश्वर संघाच्या माध्यमातून. हॅलो हॅलो चिक. हॅलो हॅलो चिक. परत एकदा फटका सजला गेलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले होते. आल्या पावली माघारी परतताना पाहायला मिळत आहेत सूरज पवार.
एक अष्टपैलू खेळाडू टीम यवतेश्वर संघाच्या माध्यमातून समजले जातात, मात्र त्यांनी आज निराश केलंय. पहिलाच मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये यष्टी रक्षकाच्या हातामध्ये एक झेल सोपवून माघारी परताना आपण पाहतोय. इथे देखील विकेटचं पतन पाहायला मिळालं. आल्या पावली माघारी परतले सूरज पवार. नवीन फलंदाज इन ऍक्शन आपण पाहतोय. संदीप मैदानामध्ये दाखल होत आहेत. वैभव अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हाताळत आहेत. हीच कामगिरी करावी लागेल, कारण क्रिकेट आहे, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. इथून पुढे देखील टीम एकयू संघ कमबॅक करू शकतो, मात्र त्या पद्धतीची कामगिरी करावी लागेल इथून पुढे गोलंदाजांना. इथे देखील चांगला फटका सजला गेला स्क्वेअर लेगच्या दिशेला. तिथे मात्र केवळ एक धाव मिळेल. एक धावेने धावफलक पुढे नक्कीच सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचला 28 धावांवरती. नऊ चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे टीम यवतेश्वर संघाला. जमेची बाजू आहे, प्रकाश अजूनही मैदानामध्ये आहे. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. हा देखील फुल टॉस चेंडू पाहायला मिळाला, मात्र या चेंडूवरती किती धावा मिळतील? या चेंडूवरती धाव मिळेल केवळ एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. दोन केवळ एकच धाव मिळेल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एकोणतीस धाबा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती वैभव यांचं. सुरेख गोलंदाजी हाताळत आहेत. आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्यात, एक विकेट देखील मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेत. इथे देखील मोठा फटका सजला गेला आहे. झेलची नक्कीच संधी उपलब्ध करून दिले आणि सुरेख झेल पाहायला मिळाला. खरं तर क्षेत्ररक्षकाचं लक्ष दुसरीकडेच होतं. अचानक लक्ष चेंडूकडे गेलं, तदनंतर मात्र सुरेख झेल टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे टीम एकयू संघाच्या माध्यमातून. याच कामगिरीची नितांत आवश्यकता होती टीम एकयू संघासाठी. फलंदाज बाद झालेत. प्रकाश सुरेख फलंदाजी मैदानामध्ये चालू होती त्यांच्या माध्यमातून, मात्र शेवटच्या क्षणी झेल देऊन माघारी परतले. नवीन फलंदाज इन ऍक्शन पाहायला मिळत आहेत. रोशन इथून पुढे आवश्यकता असेल इथून पुढे 9 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता इथून पुढे असेल टीम यवतेश्वर संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते वैभवच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक टीम एकयू संघासाठी पाहायला मिळते. हा देखील चांगला फटका. रनआउटची नक्कीच संधी आहे. इथे काय घडतंय काय बिघडतंय? डायरेक्ट थ्रो देखील पाहायला मिळत आहे. इथे देखील विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. आल्या पावली रोशन देखील माघारी परतताना पाहायला मिळतात. चांगली ट्विस्ट मैदानामध्ये निर्माण झाले. सुरेख षटक हाताळलं गेलं वैभव यांचं. 3 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स देखील मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले. म्हणजेच कमबॅक काय असतं हे वैभवनं मैदानामध्ये दाखवून दिलंय. पहिल्या 2 षटकामध्ये धावा जरूर खर्च केल्या सुरुवातीच्या गोलंदाजांनी, तदनंतर मात्र वैभव गोलंदाजी मार्कवरती आला आणि चांगलं कमबॅक करून दिलं टीम एकयू संघासाठी. नक्कीच कॉन्फिडन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल टीम एकयू संघाचा. एकंदरीत सुरुवातीला बाजूला आपल्याला वाटलं की सामना कुठेतरी टीम एकयू संघाच्या बाजूने टीम यवतेश्वर संघाच्या बाजूने नक्कीच फिरला गेला होता सुरुवातीला. तदनंतर मात्र वैभव आले तिसऱ्या षटकामध्ये आणि चांगलं कमबॅक करून दिलं. इथून पुढे देखील दोन्ही संघांना 50-50 सामना आहे. 6 चेंडू 9 धावा.
50-50 सामना. गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत, पण पाहूया खराब चेंडू पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपामध्ये एक अवांतर धाव देखील खर्च केली जाईल. नामदेव गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. किती काळ आपण फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, मात्र आज गोलंदाजी हाताळतात. इथे देखील बॅक टू बॅक दुसरा खराब चेंडू पाहायला मिळाला. कमबॅक करावं लागेल टीम 21 संघाला. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असेल टीम यवतेश्वर संघाला. फलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत. चांगले गोलंदाजी पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला नामदेव यांच्या माध्यमातून. फलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत गणेश, नवीन फलंदाज. चांगले फटके सजवावे लागतील, मात्र इथे देखील डिक्लेअर झोन मध्ये चेंडू खेळला गेला गणेश यांच्या माध्यमातून. समीकरण बदलत चाललेला आहे. 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 6 धावा. एक चांगलं ट्विस्ट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना होता कुठे, जाऊन पोचलाय कुठे. इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला देखील आणि फलंदाजाला देखील. एका दुसरा मोठा फटका बॅटमधून येतोय तर नक्कीच कमबॅक करेल यवतेश्वर संघ. मात्र नामदेव तयार आहे, सुरेख गोलंदाजी हाताळतोय. क्षेत्ररक्षक देखील सज्ज आहेत. इथे देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र गणेश याला चेंडू काही कळत नाहीये. मात्र मोठा फटका सजवला, चेंडू हवेमध्ये आहे. इथे देखील झेलची संधी, सुरेख झेल टिपला गेला. इथे देखील विकेटचं पतन पाहायला मिळालं. इथून पुढे देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. एकंदरीत सुरुवातीला सामना होत्या कुठे आणि आता आपल्याला सामन्याचे चित्र पाहायला मिळते कुठे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. वैभव असतील, तदनंतर नामदेव. चांगलं कमबॅक या 2 गोलंदाजांनी टीम 21 संघासाठी करून दिला. मात्र आपण पाहतो क्रिकेट हा नक्कीच अनिश्चिततेचा खेळ समजला जातो. 2 चेंडू 6 धावा. फलंदाजी मार्ग वरती नवीन फलंदाज दाखल झालेत. आकाश. 2 चेंडू 6 धावा. इथून एक मोठा फटका येणे गरजेचं आहे आणि समोरच्या दिशेला फटका देखील सजला गेलाय. इथे देखील विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक विकेटचं पतन पाहायला मिळालं. चिक मॅच मध्ये खऱ्या अर्थानं रंग भरलेले आहेत, परंतु त्याच दरम्यान कोपरकर आणि परिसरातील युवा कार्यकर्ते आदरणीय श्री ऋषिकेश दादा मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत करतोय. युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समय जॉईन झालाय त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही पुनर्श एकदा सरपंच चषक मध्ये सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुन्हा एकदा मॅच ऑन होते आणि पुन्हा एकदा ऐकूया आवाज कुलदीपजी शिर्के सर यांचा. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. इथून पुढे गोलंदाजी मार्ग वरती सज्ज आहेत नामदेव कदम. आयुष्यात मित्रांनो नेहमी कठोर परिश्रम करायचा असतं, कधीही हार मानायची नाही, शेवटपर्यंत लढायचं असतं. कारण शिट्टी वाजल्याशिवाय खेळ संपत नाही. नक्कीच शिट्टी वाजवावी लागेल नवीन फलंदाजाला. एखादा मोठा फटका नक्कीच मारावा लागेल. मात्र गोलंदाज तयार नामदेव. इथे देखील ट्विस्ट पाहायला मिळते. खराब चेंडू पाहायला मिळाला. इथून पुढे आवश्यकता असेल 1 चेंडू 5 धावा. म्हणजेच एखादा मोठा फटका नक्कीच टीम यवतेश्वर संघाला विजयाची चव चाकून देऊ शकतो. इथे देखील बॅक टू बॅक खराब चेंडू पाहायला मिळाला नामदेव यांचा. परत एकदा मॅच मध्ये रंगत पाहायला मिळते. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता.
एक चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. सोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला आणि ते घडतंय काय. टीम एकयू संघाने विजय संपादन केला. सामना होता कुठे आणि नेऊन ठेवला कुठे. सुरेख कामगिरी पाहायला मिळाली आपल्याला टीम एकयू संघाच्या माध्यमातून.